सौर कुंपणासाठी 100% अनुदान. वनमंत्री नाईक यांची मोठी घोषणा. व्याघ्र प्रकल्पाशेजारी असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांना 100% अनुदानात सौर कुंपण उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत केली. त्या संदर्भातील आदेश आधीच दिल्याची ही माहिती त्यांनी सभागृहात दिली. भंडाऱ्यालगत असलेल्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या कवलेवाडा येथील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. त्यात ती मृत्युमुखी पडली. BT10 ही वाघीण आणि तिचा 2 वर्षाचा बछडा नरभक्षक असून त्याला जंगलात सोडण्यास नागरिकांनी विरोध केला, तरीही वन विभागाने विरोध झुगारून त्यांना जंगलात सोडले आहे. त्यामुळे गंडेगाव, सावरला, चन्नेवाडा, कन्हाळा गाव, घाणोरी, शिरसाळा, वायगाव, भुयार ही गावे भीतीच्या छायेखाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांना भीतीमुक्त करण्यासाठी सौर कुंपण आणि चेन फेन्सिंग मोफत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली. तसेच वाघाचे स्थलांतर करावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर उत्तर देताना वनमंत्री नाईक म्हणाले की वाघीण आणि तिच्या बछड्यांकडून हल्ले होत आहेत, ही बाब खरी आहे. या BT10 वाघिणीच्या बछड्याला पकडून अन्यत्र हलविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सौर कुंपण योजनेअंतर्गत शेतकरी हिस्सा रद्द करून 100% अनुदान देण्यात येईल. यासाठी 200 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. चेन फेन्सिंगसाठी अधिक निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे वनमंत्री नाईक म्हणाले.